श्री स्वामी समर्थ मंडळी, जेव्हा देवाचा, भगवंताचा, ईश्वराच्या शक्तीचा जेव्हा तुमच्या घरात वास होतो, तेव्हा तुम्हाला 11 संकेत मिळतात. जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून जा, देव तुमच्या घरात वास करू लागला आहे. ते काय सांगणार आहे? व्हिडिओच्या माहितीला लक्ष देऊन ऐका, जेणेकरून त्यातील प्रत्येक संकेत तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल. तर मंडळी, माहिती फारच सुंदर आहे. तर पहा, देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा आणि उपवास करतात. रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्न अर्पण करण्यापर्यंत सर्व काही केले जाते, जेणेकरून ते देवाच्या कृपेखाली राहतील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये. आपण सर्वजण हे जाणतोच की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, तो आपल्याला याबद्दल काय संकेत देतो? देवांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत हे सांगणाऱ्या या लक्षणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात राहतो. मग ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष तुम्हाला तेच जाणवते. कधीकधी तुम्हाला ते दिसू शकतात. कधीकधी असेही घडते की देव तुमच्या घरात राहतोय, पण तुमच्या काही चुकांमुळे परत जातो. तुमच्या काही कृतीमुळे ते परत माघारी निघून जातात. कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात. कधीकधी पूजा करतात आणि मग सोडून देतात, पण नंतर काही दिवसांनी पुन्हा पूजा चालू करतात आणि नंतर परत सोडून देतात. तरी हे सर्व बरोबर नाही, कारण यामुळे ते तुमच्या घरात राहत नाही, देव निघून जातात. त्यामुळे असं कधीही करू नये. असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो, पण त्यांना स्वतःला ही गोष्ट माहीत नसते. ते स्वतः त्यांचा अपमान करतात आणि त्यांना परत पाठवतात. मी दररोज देवाची पूजा करतो, पण देव मला का दिसत नाही, असे म्हणून तुमच्या या सर्व कृत्यांमुळे तुमचा देव रागावतो. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ती लक्षणे सविस्तरपणे सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला स्वतःलाच कळेल की देव तुमच्या घरी आला आहे की नाही. चला तर मग त्या संकेतांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि बरोबर ब्रह्ममुहूर्तावर जागे होता, तेव्हा तुम्ही दररोज याच वेळेवर उठत असाल. यासोबतच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर कोणते स्वप्न दिसले, जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्र जप करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील ते तुमच्या घरात वास्तव्य करून आहेत हे सांगते. दुसरा संकेत, जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंखाचा आवाज आला, घंटेचा आवाज आला, मंत्राचा आवाज आला किंवा कोणतेही नाम ऐकू आले, जसे जणू काही कोणी तुम्हाला रामराम म्हणत आहे, हे जर तुम्हाला असे ऐकू आले, तरी दुसरे लक्षण असे आहे ज्यावरून हे स्पष्ट होते की तुमच्या घरात वास्तव्याला देव आलेले आहेत. तिसरे लक्षण म्हणजे सकाळी अंघोळ करून जेव्हा तुम्ही तयार होतात, तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो. हा एक विचित्र वास असतो जो तुमच्या घरात इतर कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच जाणवतो. हा सुगंध कोणत्या अत्तराचा, अगरबत्तीचा नाही. तुम्हाला विचित्र वास येतोय, हा तुमच्या घरातील मंदिरातून येतोय आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जाता तर तुम्हाला त्याचा वास अधिक येतोय. तर भक्त हो, हा वास देवतांचा आहे. यावरून तुम्हाला कळते की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केलेले आहे. आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, तेव्हा तुम्हाला घरात दुर्गंधी येऊ लागते. पण जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते किंवा तुमच्या घरात देव राहतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या घरात सुगंध येऊ लागतो, ज्याचा वास खूप छान येतो. तो गोंडस आणि गोड असतो, जो की तुमचे मन पूर्णपणे मोहित करून सोडतो. चौथा संकेत, जेव्हा तुम्ही पूजा करायला जातात, तेव्हा कोणताही सजीव प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर, गाय किंवा इतर कोणताही सजीव, मनुष्य, साधू, आणि हे आठवड्यातून तुमच्यासोबत 4 वेळा जर सतत घडत असेल आणि जर तुम्ही प्रार्थना करताना असं होत असेल, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमचे दार ठोठावत आहे. मंडळी, गाय ही आईचे रूप असल्याने व कुत्रा हा भैरवबाबाचे रूप असल्याने किंवा जर कोणी भिकारी आला तर तो देवाच्या कोणत्या रूपात येत असतो, म्हणून आपण त्यांना कधीही हाकलून लावू नये. उलट त्यांना समाधानी केले पाहिजे, म्हणजेच अन्न देऊन त्यांचा आदर करावा. पैसे किंवा इतर कोणती वस्तू दान करणे हे वेगळी गोष्ट आहे, परंतु सर्वात मोठे दान हे अन्न आणि पाण्याचे मानले जाते. जर तुम्हाला वारंवार झोपताना रात्री स्वप्ने पडत असतील आणि स्वप्नांमध्ये जर मंदिराचा किंवा देवाची मूर्ती तेव्हा देवाचा फोटो तुम्हाला दिसला,
तर याचा अर्थ असा होतो की देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले आहेत. बरेचदा असे होते की तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी पुढे जाता, पण ती वस्तू खरेदी करताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात. सगळं ठीक झाल्यानंतरही असं काही घडते की आपल्याला ते निर्णय घेण्यापासून रोखते. असं म्हटले जाते की तुम्हाला काही दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळतोय. ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद असतो, मग ते श्रीमंत असेल की गरीब, तर त्यांना सर्वत्र आदर मिळतो. जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले, तर ते देवाच्या कृपेचेच लक्षण आहे. देव त्यांना सर्व संकटांपासून वाचवतो. ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो, ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात. त्यांच्या आयुष्यात कधीही कोणतंही दुःख असले तरी ते आनंदीच राहतात. ते प्रत्येक अडचणींवर सहज मात करतात. मंडळी, 7वा संकेत घुबड पाहणे असते. घुबडाला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते. म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसला तर ते अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्हाला कुठेतरी अचानक घुबड दिसला तर समजून जा की देवी लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच लवकर येणार आहे. 8वा संकेत, तुमच्या खाण्याच्या सवयीमध्ये देखील बदल होऊ लागतात. देवी लक्ष्मी ज्या घरात येते त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात. असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते. या घरामध्ये लोकांना कमी खाणे देखील पुरेसे वाटते. या घरातील लोक नशा आणि मांसाहारापासून दूर राहू लागतात. मंडळी, 9व्या संकेताच्या बाबतीत असे सांगण्यात येते की धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. ज्यांच्या घरी स्वच्छता असते त्यांच्या घरी माता लक्ष्मी वास करते. याशिवाय लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरली जाणारी झाडू देखील अत्यंत प्रिय आहे. असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला बाहेर कुणी झाडू मारताना दिसले तर खूपच शुभ संकेत मानले जाते. 10वा संकेत, शंखाचा आवाज शुभ संकेत देतो. भक्त हो, हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे आणि एवढेच नाही तर शंखाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो. म्हणूनच कोणत्याही शुभप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजेदरम्यान शंख वाजवला जातो. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर हाही एक शुभ संकेत आहे. सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकणे हा तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होणार आहे याचा संकेत दर्शवतो. 11वा संकेत, सलग 3 दिवस बाहेर निघाल्यावर तुम्हाला जर नीळकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे. तुमच्या सर्वात मोठ्या इच्छेंपैकी एक इच्छा पूर्ण होणार आहे. नीळकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाचे आपल्यावर प्रसन्न असण्याचे संकेत आहे. जर तुमच्या घरासमोर वारंवार एखादी पांढरी गाय येऊ लागली किंवा एखादी पांढरी गाय ती तुमच्या घरासमोर येऊन वासराला दूध पाजू लागली तर हे तुमच्यावर देवी देवतांचा आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे. हे तुम्हाला असं सांगते की तुमच्या प्रार्थना आणि उपासना यशस्वी होत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत. जर एखाद्या पक्षाने घराचे मुख्य प्रवेशद्वाराजवळ घरटे बांधले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा निश्चित पुरावा आहे. पक्ष्यांना आणि त्यांच्या पिल्लांना चुकूनही तुम्ही त्रास देऊ नका. त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा. जर पूजा करताना तुम्ही एवढे भावनिक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर देवाने तुमची हाक ऐकलेली आहे हे त्याचे लक्षण आहे. 13वा संकेत, जर तुम्ही घरून पूजा करून बाहेर पडलात आणि तुम्हाला कुठे माकडांचा समूह दिसला तर हे देखील असं सांगते की तुमची पूजा यशस्वी होणारी आहे. देव तुमच्यावर प्रसन्न आहे. त्या माकडांना खायला घालण्याचा प्रयत्न करा. तसेच तुमच्या खोलीत स्प्रे, अगरबत्ती न लावता जर तुम्हाला तुमच्या खोलीत सुगंध आणि प्रसन्न वाटत असेल तर याचे हे देखील लक्षण म्हणजे असे दर्शवते हे लक्षण की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमचं नशीब आता लवकरच बदलणार आहे. 14वं लक्षण, पूजेदरम्यान घरात पाहुण्यांचे आगमन झाले हे देखील शुभ लक्षण आहे. त्यांनी जर भेटवस्तू आणली असेल तर तुमची पूजा देवाने स्वीकारली हा त्याचा संकेत आहे. जर पूजा करताना लावलेल्या दिव्याची ज्योत अचानकपणे तेजस्वीरित्या जळू लागली तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी झालेली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस आता लवकरच संपणार आहे. जर तुम्ही नेहमीच पहाटे 3:30
ते 5च्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर हा देखील एक संकेत आहे की देव तुमच्यावर प्रसन्न आहे. भक्त हो. नंबर 15, जर एखादी व्यक्ती रात्री 3 नंतर अचानक जागी होत असेल तर हे लक्षण खूप शुभ मानले जाते. रात्री 3 नंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात असे म्हटले जाते. जर तुम्हाला खूप काही तर त्या देवी देवतांच्या शक्ती तुम्हाला खूप काही सांगू इच्छितात. अशा परिस्थितीत 3 वाजल्यानंतर तुम्हाला वारंवार जाग येत असेल तर हे यशाचे लक्षणे आहेत. रात्री 3 नंतर मागितल्या गेलेले आशीर्वाद हे लवकरच पूर्ण होतात. नंबर 16, जर तुम्हाला स्वप्नात उंच पर्वत दिसले आणि तिथून वाहणारा धबधबा दिसला आणि तुम्ही तेथे त्या धबधब्यातून पाणी पित आहे असे दिसले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून तुमचे कुटुंब चालवू शकत असाल तर ते फक्त देवाच्या कृपेने शक्य आहे. जगात असे अनेक लोक आहेत जे सुशिक्षित असूनसुद्धा त्यांच्या शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाही आहे. ज्यांचे आरोग्य चांगले आहे त्यांच्यावर देवाचे विशेष आशीर्वाद आहे. खराब आरोग्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत नाही तर त्याचे मोठे आर्थिक नुकसान देखील होते. म्हणून ज्या लोकांनी